नमस्कार मंडळी, 90.4 ग्रीन FM वर मी आहे मेधा आणि तुम्ही ऐकताय डॉक्टर्स रूम हा कार्यक्रम. मंडळी, येत्या 8 जूनला आपण वर्ल्ड ब्रेन ट्यूमर डे पाळणार आहे. आता ब्रेन ट्यूमर हा शब्द ऐकला की पटकन आपल्याला वाटतं की कॅन्सर असावा का, ब्रेनमधला कॅन्सर असावा आणि त्याला आपण ब्रेन ट्यूमर म्हणतोय का काय, अशी सर्वसामान्य लोकांना भीती वाटायला लागते आणि मग सगळ्या गैरसमजुती मनामध्ये यायला लागतात. मग त्याच्याऐवजी जर आपण योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेतला, मार्गदर्शन घेतलं तर नक्कीच आपल्या मनामध्ये काही शंका राहणार नाहीत. आणि त्यासाठीच आज मी हाच विषय घेतलेला आहे आपल्या डॉक्टर्स रूममध्ये आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर मदन जाधव, जे न्यूरोसर्जन आहेत. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. मी म्हटलं तसं ब्रेन ट्यूमर डे आपण येत्या 8 तारखेला दरवर्षी पाळतो, 8 जूनला. तर त्या अनुषंगानं आज आपण लोकांना सांगूया की नेमका ब्रेन ट्यूमर म्हणजे काय आहे, त्याची लक्षणं काय असतात, मग गैरसमजुती काही असतात का, तपासण्या काय काय कराव्या लागतात, या सगळ्या विषयी आज आपण त्यांना मार्गदर्शन करूया. पण सगळ्यात सुरुवातीला आपण त्यांना सांगूया की ब्रेन ट्यूमर म्हणजे काय. ब्रेन ट्यूमर हा एक असा शब्द आहे की जो ऐकला की सर्वसामान्य माणसाच्या मनात एक भीतीचा गोळा येतो पोटात अक्षरशः. तर ब्रेन ट्यूमरला घाबरण्याचं काही कारण नाही, कारण ब्रेन ट्यूमर या शब्दामध्ये 2 मेन भाग आहेत. प्रामुख्यानं 2 भाग पडतात की एक आहेत की त्या बिनाईन, ज्याला आपण म्हणतो की साध्या गाठी, आणि काही गाठी असतात ज्या मॅलिग्नंट, ज्या कॅन्सरच्या असतात. आता चांगली गोष्ट ही आहे की ब्रेन ट्यूमरमध्ये बऱ्यापैकी भाग असतो तर बिनाईन गाठींचा असतो, म्हणजे त्या गाठी ज्या कॅन्सर्सच्या नसतात, ज्या गाठी असतात ज्या वाढत जातात परंतु त्यांचे योग्य प्रकारे ऑपरेशन योग्य वेळेत झालं तर त्या पूर्णपणे निघतात आणि त्या पुन्हा होण्याचा संभव खूप कमी असतो. आणि कॅन्सरस गाठी, ज्याला मॅलिग्नंट ट्यूमर म्हणतो आम्ही, त्या गाठींचं प्रमाण कमी आहे बिनाईन गाठींच्या प्रमाणात. आणि ते सुद्धा जर का एका विशिष्ट टप्प्यापर्यंत आपण त्यांना शोधलं किंवा त्यांचं डायग्नोसिस झालं, निदान झालं, तर त्यांच्यावर ऑपरेशन आणि इतर उपचार जर का वेळेत झाले तर त्या पेशंटचं सुद्धा भवितव्य खूप चांगलं असतं. सो माझं असं म्हणणं राहील की ब्रेन ट्यूमरला घाबरण्याचं काही कारण नाही, फक्त त्याच्याविषयी आपले समजूत जी आहे ती वाढवण्याची गरज आहे. नक्कीच. आता नेमका ब्रेन ट्यूमर झालाय ह्याचं डायग्नोसिस व्हायला आधी पेशंटला काहीतरी लक्षणं दिसत असतील, तर ती लक्षणं आपण सांगूया. म्हणजे अशी काही लक्षणं दिसली तर त्याच्याकडे दुर्लक्ष न करता वेळेत तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला तर लवकरात लवकर आपल्याला तो पकडता येईल आणि मग खूप त्रास नाही होणार. तर आपण काय सांगूया, लक्षणं काय काय दिसतात. ब्रेन ट्यूमरच्या लक्षणांपैकी जी प्रामुख्याने दिसणारी लक्षणं आहेत ती सर्वसामान्य लोकांना या ना त्या कारणानं त्यांनी कधी ना कधीतरी आयुष्यात त्यांच्या आलेलीच असतात. म्हणजे जसं डोकेदुखी किंवा चक्कर येणं किंवा चालताना तोल जाणं किंवा थोडंफार दिसायला कमी येणं किंवा ऐकायला काही कमी येणं किंवा वास किंवा चव यायचं कमी होणं. तर ही लक्षणं आहेत. तर लोकांना असं वाटतं की हे मला नेहमीच होतं ना, म्हणजे डोकेदुखीत यात काय एवढं हे करायचं आहे. तर या बाबतीत एक स्पेसिफिक किंवा जे प्रामुख्यानं सांगणं गरजेचं आहे की जर ही लक्षणं वारंवार येत असतील किंवा तुम्ही ती लक्षणं घेऊन जर का तुम्ही कोणत्या आपल्या फॅमिली फिजिशियन्स डॉक्टरांकडे गेला आणि त्यांनी तुम्हाला ट्रीटमेंट दिली परंतु त्या ट्रीटमेंटला त्या लक्षणांवर काही उपयोग होत नसेल किंवा त्या ट्रीटमेंटनं फरक पडला परंतु काही दिवसांनी काही तासांनी पुन्हा जर का ती लक्षणं यायला लागली तर अशा वेळी त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता त्या अनुषंगानं काही तपासण्या करून घेणं गरजेचं असतं. अशा वेळेत तपासण्या झाल्या तर ब्रेन ट्यूमर, ज्याला आपण मेंदूतल्या गाठी म्हणतो, त्यांचं निदान लवकर होईल आणि त्यामुळं त्यांची ट्रीटमेंट जर का लवकर झाली तर त्यात सक्सेस रेट खूप चांगला असतो. बरोबर. आता तुम्ही म्हणालात की डोकंदुखी हा महत्त्वाचा मुद्दा असतो. पेशंट म्हणतात की नॉर्मली माझं डोकं दुखतंय, ठीक आहे, जरी त्याला औषधोपचार आपल्या फॅमिली डॉक्टरनी सुरू केलेले असले तरी डोकं जे दुखतंय तर त्याच्यामध्ये वेगळे पण असं काही असतं ना. डोकेदुखीमध्ये आता आपण ब्रेन ट्यूमर हा तात्पुरता बाजूला ठेवू की सामान्य लोकांचे डोकेदुखी का दुखते. तर दिसायला काही कारणाने कमी झालं तर डोळ्यांवर ताण पडून डोकेदुखी होते, कारण काय काय वेळी पित्तामुळे डोकेदुखी होती, काय काय वेळी झोप झाली नाही म्हणून डोकेदुखी होती, अर्धशिशी किंवा ज्याला आपण मायग्रेन म्हणतो त्याची एक डोकेदुखी असते. अन्य काही डोकेदुखीचे प्रकार आहेत ज्याचं क्लस्टर हेडेक, टेन्शन हेडेक, व्हॅस्क्युलर हेडेक असं आहेत. परंतु ह्यातली स्पेसिफिक गोष्ट ही आहे, जी वेगळी गोष्ट आहे की ह्या सगळ्या डोकेदुखींचे एक प्रकारे पद्धत ठरलेली असते. म्हणजे जसं आता अर्धशिशीमध्ये बऱ्यापैकी लोकांना निम्म डोकं दुखतं आणि त्याला काहीतरी कारणं असतात. म्हणजे काही लोकांना पित्त झालं की डोकं दुखतं, पित्त नसेल तर डोकं दुखत नाही.
काही लोकांना जसं म्हणलं की जागरणामुळे डोकं दुखतं, जागरण झालं नाही की झोप झाली की डोकं दुखायचं थांबतं. आता ही सगळी जी डोकेदुखी आहे त्यांच्यात महत्त्वाचं हे आहे की त्यांची जर का ज्या कारणामुळे ती डोकेदुखी होती ती कारणं व्हायला दिली नाहीत तर डोकेदुखी होणार नाही. परंतु आणि दुसरं त्याच्याबरोबरीनं त्यांची जी ट्रीटमेंट ठरलेली आहे ती ट्रीटमेंट घेतली की डोकं दुखायचं थांबतं. बरोबर. ब्रेन ट्युमरमध्ये काय वेगळं म्हणजे ते हे आहे की जर तुम्हाला जरी ह्यातलं काही डोकेदुखी आहे असं वाटत असेल आणि तुम्ही त्या डोकेदुखीची ट्रीटमेंट घेतली तर ती कदाचित पूर्णपणे थांबणार नाही किंवा थोडंफार त्याला रिस्पॉन्स येईल त्या गोळीला आणि त्यानंतर थोड्या वेळानं पुन्हा ती डोकेदुखी सुरू होईल. जर असं होत असेल की तुम्हाला नेहमी असणाऱ्या डोकेदुखीपेक्षा वेगळी डोकेदुखी आहे, खूप जास्त आहे आणि नेहमीच्या औषधांना उपचार देत नसेल ती डोकेदुखी किंवा ह्या डोकेदुखी बरोबरच अन्य काही लक्षणं असतील जसं दिसायला कमी झाले, ऐकायला कमी झाले, उलट्या होत आहेत, तुम्हाला चालताना तोल जातोय किंवा चक्कर येते, जर अशी काही डोकेदुखी असेल तर तिच्याकडे दुर्लक्ष न करणं चांगलं आणि त्या अनुषंगानं CT स्कॅन किंवा MRI किंवा अन्य काही तपासण्या आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने करणं योग्य. नक्कीच. आता आपण ब्रेन ट्युमरविषयी बोलत असतो तेव्हा आपल्याला नक्कीच कुठला तरी आजार असतो त्याला काहीतरी कारणं घडत असतात. तसं ब्रेन ट्युमरच्या बाबतीत काही कारणं सांगितली जातात? ब्रेन ट्युमरच्या बाबतीत एक सर्वसामान्य लोकांना असं वाटतं की ह्याला काहीतरी कारण नक्कीच आहे. जसं म्हणजे आता सगळ्यांना माहीतच आहे बऱ्यापैकी सोशल मीडिया किंवा आपल्या TV रेडिओमुळं की बाबा स्मोकिंग केलं किंवा सिगरेट बिडी ओढली तर फुफ्फुसाचा कॅन्सर होतो किंवा तंबाखू चघळली तर तोंडाचा कॅन्सर होऊ शकतो. अन्य काही कारणांमुळे वेगवेगळ्या जसं जास्त तिखट तेलकट खाण्यानं किंवा स्मोकी फूड खाण्यानं अन्ननलिकेचा कॅन्सर होऊ शकतो. तर हे अशा प्रकारे जी कारणं असतात ती मेंदूमध्ये खूप कमी आहेत. मेंदूमध्ये अशा ठराविक कुठल्या तरी एखाद्या सवयीमुळं कॅन्सर झाला किंवा मेंदूमध्ये तुमच्या एखाद्या फॅमिलीमध्ये तुमच्या घरात कोणाला तरी पूर्वी कॅन्सर झाला म्हणूनच तुम्हाला पण तो नक्की होणारच कॅन्सर, असं खूप कमी आहे प्रमाण. हां, फॅमिलीमध्ये होऊ शकतात परंतु याचा अर्थ असा नाही की माझ्या घरात पूर्वी एखाद्याला ब्रेन ट्युमर झालेला आहे म्हणजे ह्या घरात तो ब्रेन ट्युमर तोच होईल असं काही नाही. दुसरी गोष्ट एक खूप कॉमन लोक म्हणतात की नाही बाबा मी कधी पडल्यामुळे झालेलं आहे का किंवा आणि माझ्या डोक्याला कोणीतरी मारलंय त्याच्यामुळे, तर ते मिसअंडरस्टँडिंग आहे. त्याच्यामुळं कॅन्सर होण्याची शक्यता अजिबात नसते. सो ज्या एखाद्या सवयीमुळं होतं किंवा एखाद्या काही कारणामुळे होतं असं नाही. तर हे कुणाच्यातही होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला वाईट व्यसन नाही, तुम्ही फिट अँड फाईन आहात, तुम्ही दररोज एक्झरसाईज करता, तुमचं एकदम सगळं शरीर व्यवस्थित आहे आणि त्यामुळं तुम्हाला ब्रेन ट्युमर अजिबात होणार नाही असंही नाही. ते कुणाच्यातही होऊ शकतं. त्यामुळं मगाशी मी जसं म्हणलो की ब्रेन ट्युमरच्या बाबतीत आपलं जे आपण जबाबदारी घ्यावी ती ही आहे की कोणतीही लक्षणं दिसली तर ती जर का आपल्या डॉक्टरांनी दिलेल्या ट्रीटमेंटला रिस्पॉन्स मिळत नसेल तर आपण लवकरात लवकर त्या अनुषंगानं तपासण्या करणंच योग्य. बरोबर. म्हणजे स्पेसिफिक कारण असं काहीच नाही आहे या ब्रेन ट्युमरसाठी असं म्हणता येईल आपल्याला. आता ही सगळी लक्षणं आपण मगाशी सांगितली तशी दिसायला लागली तर आपल्याला डॉक्टरांकडे तर जावंच लागेल आणि मग त्यावेळेला तपासण्या सांगितल्या जातील. काय काय तपासण्या असतात या? तपासण्या ब्रेन ट्युमरसाठी स्पेसिफिक जर का काही तपासण्या असतील तर सगळ्यात सुरुवातीची जी तपासणी जी जवळपास सगळे डॉक्टर सांगतात ती असते CT स्कॅन. CT स्कॅनमध्ये तुम्हाला मेंदूमध्ये गाठ आहे की नाही असेल तर तिचा साईज काय, कुठल्या भागात आहे, तिच्यामुळे आजूबाजूच्या मेंदूला सूज वगैरे आले का हे अंदाज येतो. त्याच्यापेक्षा चांगली जी तपासणी आहे ज्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी डिटेलमध्ये कळतात की ती गाठ किती मोठी आहे, तिच्यामध्ये मेंदूच्या काही नसा चिकटलेल्या आहेत का, नक्की मेंदूच्या कुठल्या नसेपासून ती गाठ येते का, आजूबाजूच्या मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या नसांची अवस्था काय आहे किंवा आजूबाजूच्या मेंदूची अवस्था काय आहे हे सगळं बघता येतं. ते म्हणजे MRIमध्ये. आता MRIमध्ये खूप प्रकार आहेत. MRI प्लेन, मग दुसरा असतो MRI कॉन्ट्रास्ट ज्याला आम्ही इंजेक्शन देऊन MRI केला जातो म्हणतात. एक असते जी MRI स्पेक्ट्रोस्कोपी ज्याला म्हणते, जी खूप चांगली तपासणी ज्याच्यामध्ये त्या ट्युमरच्या मेंदूमध्ये जी गाठ आहे त्याच्या एका स्पेसिफिक जागेवर पॉइंटर ठेवला जातो आणि त्या ठिकाणी असणारं केमिकल त्याचं नेचर म्हणजे त्या ठिकाणी कोणते केमिकल आहेत ह्याचा अंदाज लावला जातो जेणेकरून आपल्याला हे कळतं की ही गाठ नक्की साधी गाठ आहे की कॅन्सर आहे. ह्याचा सुद्धा म्हणजे ही त्या लेवलची तपासणी आहे जिथं मेंदूमध्ये सुई न घालता किंवा मेंदूमध्ये त्या गाठीचा तुकडा न काढता सुद्धा आपल्याला अंदाज येतो की ही गाठ ट्युमर आहे, साधा गाठ आहे की कॅन्सरची गाठ आहे.
ह्याच्या पलीकडे म्हटलं तर मग बाकी खूप तशा भरपूर तपासण्या ॲडव्हान्स लेवलला सुद्धा आलेल्या आहेत. MRI, टोपोग्राफी म्हणतो आम्ही, किंवा ज्याच्यात बाकीच्या म्हणजे त्या ट्युमरशी संबंधित बाकी गोष्टी म्हणजे जसं ऑपरेशनचं प्लॅनिंग करताना किंवा अन्य काही करण्यासाठी वगैरे कळू शकतं. आता समजा मेंदूतली गाठ जर का दुसऱ्या एका शरीराच्या एखाद्या भागातून आले असं वाटलं आणि आपल्याला त्याचा शोध लागत नसेल तर पेट स्कॅन नावाची तपासणी आहे. त्याच्यामध्ये सबंध शरीराचं स्कॅनिंग होतं आणि कुठं आणि तशाच त्या स्वरूपाच्या आणि मेंदू सोडून आणि बाकी शरीराच्या दुसऱ्या भागात कुठल्या गाठी आहेत त्या सुद्धा कळतं. सो अशा भरपूर तपासण्या सध्या आपल्यासाठी उपलब्ध आहेत आणि जवळपास ते प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मिळतात. ओके. मंडळी, लक्षात आलं आपल्या की ब्रेन ट्युमर एकतर घाबरून जायचं नाही आहे याला. त्याची लक्षणं दिसली तर आपण ताबडतोब दवाखान्यात डॉक्टरांना हे सगळं सांगितलं पाहिजे, दाखवलं पाहिजे. याची कारणं पण अशी स्पेसिफिक आपल्याला सांगता येणार नाहीत हेही सांगितलं डॉक्टरांनी. तपासण्या काय काय करायच्या याबद्दल बघितलं. आता नेमकी ट्रीटमेंट कशी असते, कारण हा महत्वाचा भाग आहे, त्याबद्दल आपण बोलूया. पण एक ब्रेक घेऊया आणि मग बोलूया. तर ब्रेक नंतर डॉक्टर्स रूम मध्ये मंडळी तुमच्या सगळ्यांचं मी मेधा पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण वर्ल्ड ब्रेन ट्युमर डे जो आहे तर त्याच्या अनुषंगानं बोलतोय आणि डॉक्टर मदन जाधव न्यूरोसर्जन आपल्याला मार्गदर्शन करतायत. आपण या ब्रेकपूर्वी बघितलं की तपासण्या कोणकोणत्या आहेत, तर त्या तपासण्या केल्यानंतर मग लाईन ऑफ ट्रीटमेंट डॉक्टरनाही समजते आणि मग डॉक्टर आपल्याला सांगतात कशा पद्धतीची ट्रीटमेंट आपल्याला करावी लागणार आहे. सर, काय सांगाल, ही ट्रीटमेंट कशा पद्धतीची असते? म्हणजे लोकांच्या मनामध्ये असतं की आपल्याला ब्रेन ट्युमर आहे म्हणजे ऑपरेशनच करावं लागेल, तर प्रत्येक वेळेला ऑपरेशनच करावं लागतं की आणखी काही पर्याय असतं? हो, आता ज्यावेळी आपण तपासण्या करतो त्यावेळी आपल्याला कळतं की हा ब्रेन ट्युमर आहे तो शरीरात मेंदूच्या कोणत्या भागात आहे. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की MRI, स्पेक्ट्रोस्कोपी सारख्या खूप ॲडव्हान्स लेवलच्या तपासण्या जिथं आपल्याला अगोदरच अंदाज बऱ्यापैकी येतो की ही गाठ आहे, ही साधी बिनाईन गाठ आहे की कॅन्सरची गाठ आहे. सो तो ट्युमर कोणत्या भागात आहे, ती गाठ कोणत्या स्वरूपाची आहे, पेशंटची एकंदरीत बाकीची कंडिशन म्हणजे पेशंटचं वय काय आहे, पेशंटला बाकीचे आजार काही आहेत का नाहीत, शुगर, BP वगैरे, किंवा आता रिसेंट ह्याच्यात जसं काही आपण म्हणतो की ते कोविड वगैरे होऊन गेलेलं आहे का, अशा वेळी पेशंटला त्या पेशंटची एकंदर बाकीची कंडिशन ट्रीटमेंट सहन करण्याची ह्याच्या तपासणी केली जाते, ज्याला आपण म्हणतो की फिटनेस हे बघितला जातो. आणि पेशंट काही ट्युमर असे असतात जे खूप मोठे झाल्यानंतरच म्हणजे लोकांना कळत नाही आणि कंडिशन सिरियस झाल्यानंतर येतात. अशा ट्युमर्सना आपल्याला इमर्जन्सीमध्ये ट्रीटमेंट करावी लागते. पण बऱ्यापैकी ट्युमर आपल्याला वेळेत कळतात. जर कळलं वेळेत तर आपण त्याप्रमाणे फिटनेस घेऊन करतो. आता तुम्ही मला मगाशी विचारलात की हे ऑपरेशनच लागतात. कसं आहे मॅडम की जे आपण ब्रेन ट्युमरचे 2 भाग बोललो, बिनाईन आणि मॅलिग्नंट, ह्यातले बऱ्यापैकी गाठींना बिनाईन असू देत किंवा मॅलिग्नंट, सर्जरी हाच एकमेव किंवा पहिला ऑप्शन असतो. आता काही गाठी अशा असतात ज्या अजिबात वाढत नाहीत, म्हणजे त्या सापडल्या जरी ना. आता अशा काही गाठी आहेत जे म्हणजे माझ्याकडे काही पेशंट आले जे ॲक्सिडेंटमध्ये पडले होते, त्याच्या अगोदर त्यांना काही त्रास नव्हता, परंतु त्यांनी पडलं म्हणून डोक्याचा CT स्कॅन काढला आणि त्यात त्यांना कॅल्सिफाईड ग्रॅन्युलोमा किंवा कॅल्सिफाईड मेनिंजिओमा अशा काही गाठी दिसल्या आणि त्यांना असं वाटलं की नाही बाबा आता माझ्या मेंदूत गाठ आहे आणि मला ऑपरेशन लागेल. परंतु त्या तपासण्यांमध्ये जर का अशा काही गोष्टी दिसतील की नाही बाबा ही गाठ काही एवढी मोठी नाही आणि कॅल्सिफिकेशन म्हणजे ही न वाढणारी गाठ आहे, तर आपण त्यांची काही ऑपरेशन वगैरे करायची गरज नाही. दर 2 किंवा 3 किंवा 6 महिन्यांना तपासण्या नुसत्या करत राहायच्या. आता जर गाठ एवढी मोठी असेल आणि वाढणारी असेल किंवा ऑपरेशन लागणार आहे तर ऑपरेशन हाच त्याचा सगळ्यात बेस्ट किंवा एकमेव किंवा सुरुवातीचा ऑप्शन राहतो. कारण ह्या ऑपरेशनमध्ये काय होत असतं, तुम्ही एकदम एका वेळेस सगळा किंवा बऱ्यापैकी त्या गाठीचा भाग काढून टाकता. सो जरी समजा ती गाठ, आणि ज्यावेळी आपण ती काढतो गाठ त्यावेळी आपण ती हिस्टोपॅथॉलॉजीला पाठवतो आणि त्याच्यात ते कळते की ही गाठ कोणत्या स्वरूपाची आहे, म्हणजे साधी आहे का कॅन्सरची आहे, कॅन्सरची असेल तर ती कोणत्या ग्रेडची आहे किंवा स्टेजची आहे, आणि त्याप्रमाणे आपण पुढचं प्लॅनिंग करतो की बाबा ह्या पेशंटला रेडिओथेरपी किंवा शेक लागणार आहे का, किंवा केमोथेरपी किंवा ज्याला आपण कॅन्सरची इंजेक्शन म्हणतो ते लागणार आहे का, आणि त्याप्रमाणे आपल्याला त्याचं पुढचं प्लॅनिंग करावं लागतं. परंतु ऑपरेशन किंवा सर्जरी हाच बऱ्यापैकी सगळ्या पेशंटला लागणारा म्हणजे एक मार्ग आहे, उपचार आहे, आणि ती पद्धती तुम्हाला स्वीकारावी लागते. आता हे तुम्ही वेळेत प्रेझेंटेशन झालं, वेळेत तुम्हाला ते सापडलं की बाबा याला ब्रेन ट्युमर, तर ऑपरेशन नंतर बऱ्यापैकी सक्सेस रेट खूप जास्त असतो. हे लोकांना समजणं गरजेचं आहे. नक्कीच. म्हणजे जी ऑपरेशनची भीती असते तर ती भीती न बाळगता तुम्हाला या आजारातून बाहेर पडण्यासाठी ते महत्वाचं आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. आता ऑपरेशन तर झालेलं असतं आणि त्याच्यानंतर
लोकांना मग आपली कामं दिसायला लागतात आणि कधी एकदा मी यातून रिकवर होतोय आणि माझ्या कामावर हजर होतोय, किंवा ग्रामीण भागातले असतील तर शेतकरी असतात तर त्यांना आपल्या आपल्या कामावर जावं लागतं. तर ऑपरेशन नंतर स्पेसिफिक काही काळजी घ्यायला सांगता तुम्ही? हो ना. कसं असतं ना की ऑपरेशनच्या अगोदर मेंदूची अवस्था, किंवा ज्याला आम्ही आमच्या भाषेत म्हणतो की पेशंटची क्लिनिकल न्यूरोलॉजिकल कंडिशन, किंवा मेंदूची अवस्था किंवा पेशंटची अवस्था काय आहे हे बघतो. ऑपरेशन झालं की पेशंटचा त्याला येणारा रिस्पॉन्स बघतो. आता मेंदूचं ऑपरेशन आणि एखाद्या मोठ्या गाठीचं ऑपरेशन झालं असेल तर पेशंटला पहिल्यांदा ऑपरेशननंतर ICUत ठेवलं जातं. मग हळूहळू त्याची कंडिशन चांगली झाली की जनरल वॉर्डात शिफ्ट केलं जातं. आणि एक स्टेज येते ज्यावेळी आपल्याला वाटतं की नाही, आता पेशंटला टाके काढलेले आहेत आणि पेशंट आता घरी जाऊ शकतो. अशा वेळी लोकांना हा प्रश्न सतावावा लागतो की आता मी किती लवकर कामाला जाऊ शकतो. तर ह्या बाबतीत मी असं म्हणेन की तुम्ही ऑपरेशन नंतर तुमची रिकव्हरी किती चांगली झालेली आहे, प्लस तुम्ही ऑपरेशन नंतर ती गाठ जी तपासायला पाठवलं त्या गाठीचा हिस्टोपॅथॉलॉजिकल रिपोर्ट काय आला ते, मग पेशंटची कंडिशन, त्यावेळची अवस्था, हे सगळं घेऊन तुम्ही डॉक्टरांशी व्यवस्थित चर्चा करणं गरजेचं आहे की मी कामावर जाऊ शकतो का, मला अन्य काही गोळ्या घ्यायची गरज आहे का, काही गोळ्या चुकल्या बाय चान्स, काही कारणानं चुकतात काही काही, तर चुकल्या तर चालतील का, कोणत्या गोळ्या कंपल्सरी तुम्हाला व्यवस्थित घ्याव्या लागणार आहेत, वेळ चुकता कामा नाही, आणि काही तुमच्या आयुष्यात जे तुम्हाला निकटच्या आयुष्यात काही पथ्यपाणी पाळायचं आहे का. म्हणजे आता जसं एखाद्या मोठ्या ऑपरेशनमधनं निघाला असेल पेशंट आणि समजा त्याचा ट्युमरचा भाग जो असा मेंदूमध्ये काही एरिया असतात, त्या एरियामध्ये ऑपरेशन किंवा ट्युमर असेल तर पेशंटला अगोदर कधी फिट आलेली नसते, परंतु ऑपरेशन नंतर काही कारणानं पुन्हा जर पेशंटनी व्यवस्थित त्याची काळजी नाही घेतली आणि गोळ्या नाही घेतल्या तर फिट येऊ शकते. मग असं होतं काय वेळी की पेशंट जातो घरी आणि लगेच नाही मला आता काही झालेलं नाही, मी शेतात काम करायला जातो म्हणतो आणि जातो आणि मग भर उन्हाळ्यात काम करतो आणि ते डिहायड्रेशन वगैरे काही गोष्टी होतात जेणेकरून आणि पेशंट डायरेक्टली त्याला एखादी फिट येते आणि पेशंट पुन्हा बेशुद्ध होतो. तर अशा गोष्टी टाळणं चांगलं की तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी व्यवस्थित संवाद साधा, त्यांना तुम्ही प्रश्न विचारा की मी घरी गेलो तर कोणती कामं करू शकतो. मग मी ज्याला आम्ही आमच्या भाषेत म्हणतो की फंक्शनल रिहॅबिलिटेशन, म्हणजे पहिले काही पेशंटची सगळी कामं व्यवस्थित व्हायला पाहिजे, आणि दुसऱ्या टप्प्यात येतं ऑक्युपेशनल रिहॅबिलिटेशन, म्हणजे पेशंटची नोकरी किंवा पेशंट जे ऑपरेशन व्हायच्या अगोदर जे त्याचं काम होतं, शेती असेल किंवा नोकरी असेल, तर तिथल्या ठिकाणी त्याचं व्यवस्थित रिहॅबिलिटेशन करणं किंवा त्याला त्याच्या पूर्वीच्या कामाला पाठवणं. ह्या दोन्ही ठिकाणी हे एक लक्षात घेतलं पाहिजे की ही हळूवार होणारी प्रोसेस आहे. ही तुम्ही डॉक्टरांच्या बरोबर तुमचा संवाद ठेवा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानंच हळूहळू पुढे जावा. जर गोळ्या काही चुकल्या किंवा जर तुम्ही अचानक काही घाई केला तर नको ते कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता असते. बरोबर. त्यामुळं डॉक्टरांचा सल्ला हा नेहमीच महत्त्वाचा मानला पाहिजे पेशंटनी, असं म्हणायला हरकत नाही. मगाशी आपण सुरुवातीलाच अगदी बोलता बोलता काही गैरसमजुती लोकांच्या मनामध्ये या ब्रेन ट्युमरला घेऊन असतात. काय गैरसमजुती तुमच्यापर्यंत घेऊन येतात लोक? गैरसमजुतीच्या बाबतीत मी म्हणेन की आपल्याकडच्या भागात, त्यातही खास करून ग्रामीण भागात, एक प्रकारे असतं की माझ्या जवळ ब्रेन ट्युमर आहे. ब्रेन ट्युमर हे म्हणजे त्यांना असं वाटतं की ही एकच प्रकारची गाठ आहे, म्हणजे जशी छातीची गाठ आहे ती एकच गाठ आहे असं समजतात. तसं लोकांना असं वाटतं ब्रेन ट्युमर एकच आहे. सो माझ्या जवळच्या माणसाला ब्रेन ट्युमरनं तो मेला तर त्याचा त्यांनी कुठेही त्याची चौकशी वगैरे केलेली नसते. तर त्यांना असं वाटतं की नाही बाबा, तो एक 5 वर्षापूर्वी पडला होता आणि त्यामुळे त्याला नंतर ब्रेन ट्युमर झाला. आता अगदीच अलीकडे मी ती एक केस बघितलेली आहे. त्यांच्या घराजवळ सेम असंच झालं होतं की 5-6 वर्षापूर्वी ती व्यक्ती पडली होती आणि त्यानंतर तो व्यवस्थितच होता, त्यांनी काही कुठं ट्रीटमेंट घेतली नव्हती, आणि 5-6 वर्षानंतर अचानक त्यांना मेंदूचं का कमी झालं म्हणून त्यांच्या तपासण्या केल्या आणि त्यांना ब्रेन ट्युमर सापडला, आणि त्या डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं म्हणे की नाही आता हे ऑपरेशन करायच्या पलीकडे गेले, आणि मग तो पेशंट दुर्दैवानं त्याचा मृत्यू झाला. आता जो माझ्याकडे पेशंट आलाय तो ॲक्सिडेंटमध्ये पडला आणि त्याला असं वाटलं की नाही बाबा, आता जर माझी व्यवस्थित ट्रीटमेंट नाही झाली तर त्याचं मला सुद्धा ब्रेन ट्युमर होईल. तर अशा पेशंटला त्याला मी म्हटलं बाबा तुला काही झालेलं नाही मेंदूला, CT स्कॅन तुझा काढलेला आहे, सगळं व्यवस्थित आहे. तर तो पेशंट मला म्हणायला लागला नाही तुम्ही अजून तपासण्या करा, MRI करा. मग मी त्याला विचारलं बाबा तुम्हाला CT स्कॅनवर का भरोसा नाही, काय नाही. तर त्यानं मला त्याची कथा सांगितली की मला तो ब्रेन ट्युमर नको आहे. मी त्याला व्यवस्थित समजावून सांगितलं बाबा प्रत्येक मेंदूला मार लागलेल्या पेशंटला ट्युमर होत नसतो, असं झालं तर ॲक्सिडेंट आपल्या देशात किती होत असतात, मग प्रत्येकाला ब्रेन ट्युमर होईल का, जरा समजावून घ्या तुम्ही, असं नसतं. परंतु काय असतं काय वेळी एक सायकोलॉजिकल असतं की नाही बाबा माझ्या डोक्यात काही झालेलं नाही, हे पेशंटला डॉक्टरांनी सांगण्यापेक्षा रिपोर्टनीच सांगणं
त्यांना वाटतं की नाही मला तुम्ही रिपोर्ट काढा. तर मी असं म्हणेन की असे काही नाही आहे की आपल्याला ॲक्सिडेंट झाला, डोक्याला मार लागला, मेंदूत रक्त साखळलं म्हणजे ट्युमर होईल असंही नाही. किंवा माझ्या घरात माझ्या एखाद्या जवळच्या नातेवाईकाला ट्युमर झाला म्हणून नाही. आता काही ट्युमर जसं मी म्हणलं की मेनिंजोमा वगैरे काही ट्युमर असतात जे अगदी माझ्या भावाला जरी झाले तरी मलाच होतील असं काही नसतं. असं नसतं. किंवा माझ्या वडिलांना झाले असतील तरी मला होणार असंही नसतं. त्या बाबतीत तुम्ही काय करणं गरजेचं आहे की जर खरोखरच तुमच्या घरात अशी काही हिस्ट्री असेल की कुणाला तरी एखाद्या जवळच्या किंवा लांबच्या नातेवाईकाला गाठ झाली असेल तर शक्यतो त्यांचे सगळे रिपोर्ट घेऊन तुम्ही मेंदूच्या डॉक्टरांना भेटा आणि त्यांना विचारा की ह्या आमच्या घरात हे असं असं झालेलं होतं माझ्या नातेवाईकांना, तर ह्याचंही रिस्क आमच्या घरातल्या कुठल्या व्यक्तीला पुन्हा राहील का. त्यांच्याशी तुम्ही सल्ला साधा. विनाकारण त्यांना झाले म्हणून मला होईल किंवा मी पडलो म्हणून मला होईल असं विनाकारण कोणतेही गैरसमज पाळू नका. जर तसं काय असेल तर लवकरात लवकर आपल्या डॉक्टरांना भेटा, ते तुम्हाला व्यवस्थित सांगतील. नक्कीच. म्हणजे ज्या काही अशा गैरसमजुती असतात आणि विनाकारण थोडेसे घाबरून आपली मानसिक अवस्था विनाकारण खराब करून घेतो, तर त्याची काही गरज नाही हे तुमच्या आत्ताच्या सांगण्यावरून लक्षात आलं. मंडळी, खरंच आपल्या काही ज्या गैरसमजुती असतील तर आपल्या डॉक्टरांशी भेटून त्या आपण दूर करून घेतल्या तर नक्कीच सगळं नॉर्मल होऊ शकतं. तर एकूणच आपल्याला समजलं आज की ब्रेन ट्युमर म्हणजे जर तुम्ही लक्षणं वेळेत पकडलीत, डॉक्टरांना सगळं व्यवस्थित दाखवलं, त्यांचा सल्ला घेतलात आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे तपासण्या करून ट्रीटमेंट घेतलीत आणि कोणत्याही गैरसमजुतींवर विश्वास ठेवला नाहीत तर ब्रेन ट्युमर सारख्या ऑपरेशन नंतर सुद्धा माणूस खूप चांगलं लाईफ जगू शकतो हे सगळं आपल्या लक्षात आलं. आणि डॉक्टर, तुम्ही हे इथे येऊन सगळं सांगितलं, मनापासून धन्यवाद. थँक्यू मॅडम. तर आपल्याबरोबर होते आज न्यूरोसर्जन डॉक्टर मदन जाधव. मंडळी, पुढच्या रविवारी असंच एखादा विषय घेऊन आपण भेटणार आहोत, पण आज मी इथेच थांबतेय. नमस्कार.